कोथिंबिरीच्या जुड्या आणलेल्या आहे 2. निवडून ठेवते, नाही तर मग ते आता रात्रीच आणलेले आहे आणि ते असे सुकून जातं. फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या त्या, निवडून ठेवते अगोदर, मग ते व्यवस्थित राहतील. जेवण झालं स्मितचं आणि बसला बाहेर. आत्तापासूनच गरम वाफ यायला लागली बाहेर. भांडी झाले घासून, जेवण झालं स्मितचं आणि कोथिंबीर निवडते. स्मितला आंबा खाऊ घालते आणि स्मितचं रिॲक्शन बघा. हा स्मित आंबा कसा लोळते बघा खाली. स्मित आंबा कुणाला खायचा? आंबा आंबा हे बघ, कुणाला खायचा? कुणाला खायचा? अरे कसा अडकून बसलाय तो खुर्चीमध्ये. बघा ते, बघा ती खुर्ची. हो, स्मितच्या आवडती गोष्ट आहे बरं का. आंबा म्हणजे स्मितची आवडती गोष्ट. आणि स्मित म्हणजे 1 वर्षाचा मुलगा आहे, अगदी 1 वर्षाचा मुलगा आहे. छोट्या छोट्या गोष्टी त्याची हरकत ते 1 वर्षाच्या मुलासारखे असतात. त्याची आवड निवड. ओ काय आंबा खाणार? जर मांडीवर पेपर घ्या, मग ते शांत ना खाली खाताना, शांत ना. मग हा माझा बेटू, ओ माझा बेटू ग. हो आंबा काय खाणार? आंबा खूप आवडतो बाई. एवढं विशेष काय वाटतं? आंबा हे ते सगळ्याच मुलांना आवडतं, पण स्मित आहे ना कुठल्याही प्रकारची फळं खात नाही आणि काही खातच नसायचं पूर्वी. आणि सगळ्या फळांमध्ये फक्त पपई आणि आंबा या 2 गोष्टीच खातो. म्हणून मग आम्हाला विशेष वाटतं की तो खातो म्हणून या गोष्टीचं, आणि आवडीने खातो. स्वतःच्या हाताने त्याला नाही खाता येते म्हणून खाऊ घालावं लागतं. हे एक सॉक्स स्मितचं किती दिवस सापडत नव्हतं. नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर सकाळची वेळ आहे आणि सकाळची कामं चालले माझे. स्मितला आंबा खाऊ घातला आणि मग नंतर बाकीचे जे कामं आहेत माझे, स्वयंपाक फक्त झाला आहे, पण जे बाकीचे भरपूर कामं असतात सकाळच्या वेळेला ते बाकी आहे. तर मशीन लावून देते अगोदर, कपडे मशीनला लावून देते, त्यानंतर भांडे वगैरे घासणं, घरातले पसारा वगैरे आवरणं ह्या गोष्टी पण बाकी आहे. तर भांडे घासून घेते, जे चहा पाण्याचे स्वयंपाकाचे सकाळचे भरपूर भांडे निघतात, तर ते भांडे घासून घेते. तर हळूहळू घासते मी, तसं जास्त वेळ कसं होते की सकाळी ना भरपूर कामं असतात आणि मग ह्या कामामध्ये भरपूर वेळ उभं राहिलं जातं, मग आराम होत नाही सकाळच्या वेळेला. आणि एवढं अजून मी 2-3 तास कंटिन्यू उभी नाही राहू शकत. आणि उठले तसे उभी, स्वयंपाक वगैरे झाला, स्मितचं पण जेवण वगैरे, खाऊ घालणं, औषधं देणं, सगळं आवरायचं असतं. याच्यामध्ये भरपूर असा वेळ जातो. जरी खूप छोटंसं काम दिसायला दिसत असलं तरी पण वेळ खूप जास्त जातो.
आणि थकवा पण भरपूर येतो एवढ्या सगळ्या कामांमध्ये. कारण की मला मणक्याचा त्रास होतो आहे त्याच्यामुळे. नाहीतर असं काही त्रास नसता तर असल्या कामांचं काही वाटत नाही. घरातल्या कामांचं तर अजिबात काही वाटत नाही. किती असलं तरी करायला दिवसभर थोडा वेळ आराम केला तरी तो सगळा थकवा निघून जातो. तर असं असतं. पण मग काय होतं की हे जे रोजचे कामं आहे हे कामं करायलासुद्धा सध्या त्रास होतो आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू करते मी कामं. आता वेळ जातो आहे भरपूर. थोड्याशाच गोष्टी आवरायच्या असल्या तरी पण वेळ जातो भरपूर. कारण हळूहळू कामं करावे लागतात. सतत असं पटकन उठणं, पटकन बसणं, पटकन एखादी वस्तू घेणं, ठेवणं ह्या गोष्टी करू शकत नाही मी. ह्या सगळ्या स्लो आहेत. तुम्हाला फास्ट केलेलं आहे व्हिडिओ म्हणून तुम्हाला तसं दिसतो आहे. पण हे सगळं हळूहळू. भांडे पण बराच वेळ मी हळूहळू घासत असते. कारण की जास्त जोर लावणं आणि जास्त फास्ट काम करणं मग पुन्हा हात दुखायला लागतो. जे नस दबलेली आहे ती खूप जास्त त्रास द्यायला लागतं. खूप जास्त मग पेन किलरने पण ते थांबत नाही दुखणं. तर खूप जास्त त्रास होतो. म्हणून असं हळूहळू कामं चालतं सकाळचे. स्मित खेळतो आहे तोपर्यंत या गोष्टी हळूहळू आवरते. असंही एकदा स्मितला जेवू घातलं आणि व्यवस्थित आवरून दिलं त्याचं की तो त्याचं बराच वेळ खेळतो. मग गॅलरीमध्ये खेळतो, थोडा टी व्ही बघतो. त्याच्यामुळे टी व्ही पण इकडे जरी मी काम करत असले तिकडे बऱ्याचदा टी व्ही चालू असतो. तुम्हाला बॅकग्राऊंडला बऱ्याचदा टी व्हीचा आवाज येत असेल किंवा दिसत असेल. मग काही वेळेला मला मी प्रत्यक्ष बोलत जरी असले पण बॅकग्राऊंड म्युझिक टी व्हीचं म्युझिक ऐकायला येतं. त्याच्यामुळे मला कट करावं लागतं आणि व्हॉईस ओव्हर करावं लागतं. कारण की स्मितसाठी या गोष्टी मला चालू ठेवावं लागतं. कारण नाहीतर मग स्मित खूप जास्त त्रास देतो, कंटाळतो तो. मग त्याला टी व्ही चालू ठेवते. मग तो टी व्ही बघतो किंवा बाहेर गॅलरीमध्ये जातो, पुन्हा आतमध्ये येतो, पुन्हा त्याला वाटेल तेव्हा टी व्ही बघतो. असं असतं. सकाळची कामं आवरते तोपर्यंत त्याचं. नंतर मग नाहीच बघत तो टी व्ही. नंतर टी व्ही बंद करून दुपारी त्याला झोपून देते. कारण की आता सुट्ट्या पण लागल्या शाळेला त्याच्यामुळे. आणि हे बघा माझा माठ असा पांढरा पांढरा का दिसतोय माहीत नाही. असं विचित्र दिसतो. त्याच्यामुळे मी त्याला वरून पुसून घेते आहे. आतमधून तर धुवून पाणी भरलेलं आहे त्याला. पण मग माहीत नाही तो असा का होता. आता ओला आहे, पुसला आहे तोपर्यंत छान असं काळा काळा दिसतो. असा एकसारखा काळा रंगाचा माठ आहे. तर तो तसाच दिसला पाहिजे. तर तो असं पांढरा झाला ना तर दिसायला विचित्र दिसतं असं काहीतरी. कधी कधी जास्तच पाणी झिरपत राहिलं तर शेवळ आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे तो सारखं पुसावं लागतं. तरच ते छान वाटतं जरा. मला दाखव इकडे 1 मिनटं. हां भेटू. काय केलेलं आहे उद्योग, काय केलं आहे, कुठं लागलं आहे. आता हे बघा. हां केवढं मोठं साळलेलं आहे आणि किती आग होत असेल. हां आतमधलं लागलं. काय लागलं आहे का, तू खाजवलं आहे, काहीच समजत नाही आहे. हां हे एवढं. आणि हाताला दाखव. कोणत्या हाताला आहे अजून. इथं सुजलेलं आहे. इथे पण काय आहे, हा एवढा भाग त्याचा सुजलेला आहे. कसं काय ओळखायचं, कसं म्हणजे कसं काढायचं. तर तू रडत तरी जा रे बाळ. बघा हा भाग सुजलेला आहे. हे तर माहिती, हे सगळं खाजवलेलं त्याने. हे इथे खाजलेलं म्हणून हे सगळं. वरती बघ रे, वरती कर. हां हे खाजून सगळं त्याने असं केलेलं. गळ्याला इकडे तिकडे. हां कसं ओळखायचं सांगा. रडत पण नाही, काही लागलं तर रडत पण नाही. का बरं रिॲक्ट करत नाही. अरे नॉर्मल मुलं चिमटा जरी काढलं ना मोठा भोंगा लावतं. तू का लावत नाही. तुला असं लागलं, खरचटलं, ओरडायला पाहिजे की नाही. तू रडायला पाहिजे की नाही. का रडत नाही. हां असं लागल्यानंतर कसं समजायचं, कसं ओळखायचं. आता हां मी इकडे काम करते, किचनमध्ये स्वयंपाक करते, हा बाहेर गॅलरीमध्ये खेळतो. तिथे काही लागलं, जाताना येताना पडला किंवा असं इथून उतरताना पडला, काही खेळताना लागलं, ओळखायचं. हां अजिबात रिॲक्ट करत नाही, अजिबात नाही सांगत. रडत नाही, काही नाही. रडायला पाहिजे ना. रडत जाणं, ओरडत जाणं. बाकीची मुलं कशी रडतात. आणि त्याला मारलं ना, चापट मारली तरी रडत नाही तो, एकदम शांत बसतो. मी मुद्दाम 2-3 वेळेला त्याला थोडं जोरात मारलं की रडायला पाहिजे, याने रिॲक्ट करायला पाहिजे मारल्यानंतर. कारण बाकीचे आता शाळेत गेला,
सगळ्याच मुलांना समजत नाही शाळेतले, त्याच्यासारखेच आहेत बरेचसे मुलं. ते एकमेकांना मारू शकतात, काही कळत नाही ना. किंवा इथे खाली पण मी थोडं हे केलं तर थोडे जे लहान मुलं असतात त्यांना समजत नाही, ते मुद्दाम खोड्या काढतात, चिमटे काढतात किंवा मग मारून पण जातात. तसं माझ्या पण थोडंसं बघण्यात आलेलं आहे. तर असतं असं मारून जातात, तर मग त्याला रडायला पाहिजे ना, रडायला पाहिजे ना. मी कसं ओळखायचं, मला कसं समजायचं तुला लागलंय, तुला कोणी मारलंय. आता इथं स्मितला औषध देते मी. आज औषध द्यायला थोडा उशीर झाला. उशीर म्हणजे इतका पण उशीर नाही, वेळ उलटून नाही गेलेली औषधाची. अगोदर त्याचं जेवण वगैरे झालं. बऱ्याचदा जेवण वगैरे होण्याच्या अगोदर त्याला औषध देऊन टाकत असते मी. आणि काय होतं की त्या औषध देण्यासाठी तो अजिबात घेत नाही. त्याला पकडून धरावं लागतं एकदम पॅक, तेव्हा ते बळजबरी औषध पाजावं लागतं, नाही तर तो पित नाही. आता मला त्याला जास्त ताकद लावणं किंवा असं पकडून धरणं शक्य नाही होत. मग माझा म्हणजे जे आहे ते रोजचंच ते दुखणं आहे माझं, दुखायला लागतं. तर स्मितचे पप्पा ना वेळ असला सकाळी तर ते औषध देतात त्याला. पण आज त्यांनी औषध नव्हतं दिलेलं, तर मग मी औषध देऊन घेते त्याला आणि आता तो खेळेल निवांत. अर्धं धुणं तिकडे वाळत घातलंय, मोठे कपडे, आणि अजून हे कपडे इथे वरती वाळत घालते.